नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. सूरसम्राज्ञी, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित संगीत विश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्व आशा भोसले यांच्या निधनानं शतकभराच्या संगीतमय स्मृती निःशब्द झाल्या आहेत. माझी संगीताची प्रतिभा हे माझं सर्वस्व असं म्हणणाऱ्या या अष्टपैलू गायिकेला आदरांजली म्हणून त्यांच्या संगीतातील कारकिर्दीचा एक झरोका तुमच्या समक्ष उघडण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील प्रतिथयश गीतकार महेंद्र पेंढारकर यांना. मागील सुमारे 30 वर्षांपासून ते ॲडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंगचा व्यवसाय करत आहेत. गीतलेखन हा त्यांचा आवडीचा छंद. महेंद्रजी, आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. स्वरस्वामिनी आशा भोसले एक कालातीत गायिका म्हणून काय सांगाल आपण त्यांच्याबद्दल? साक्षात सरस्वतीचं पहिलं रूप म्हणजे लता दिदी, दुसरं रूप म्हणजे आशा भोसले. मंगेशकर घराण्यात जन्म झाला हे त्यांचं भाग्य, संधीचं त्यांनी सोनं केलं ही त्यांची साधना. आपल्या वारशात फक्त घरदार पैसा मिळतो असं नव्हे, तर वडील सुरांची जी पेरणी करून गेलेत हेच आपल्या आयुष्याचं खरं धन अचूक ओळखून त्यावर अगदी खडतर परिस्थितीत त्याचं संगोपन करून वैविध्यपूर्ण रंगीबिरंगी स्वरफुलांची बाग निर्माण केली. आपल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध त्यांनी केलं. आशा भोसले यांनी अशा ठिकाणी स्वतःसाठी जागा निर्माण केली जिथे ती उपलब्ध नव्हतीच. हो, त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. कसा होता त्यांचा हा संघर्षाचा प्रवास? आशा भोसले सहज नाही झालेल्या आहेत. वडील गेल्यावर घर चालवायला पैसा नव्हता, त्यामुळे लहान वयातच गाणं गाऊन पैसे कमवायची वेळ आली. त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये स्पर्धाही खूप होती, भरपूर रिजेक्शन्सला सामोरं जावं लागलंय. आयुष्याचे सूर कितीही घसरो पण समेवर येणं हे प्रत्येक यशस्वी कलाकाराचं कर्तव्य असतं. मला वाटतं की त्या काळी लता मंगेशकर, सुरैया, गीता दत्त या सगळ्यांसमोर स्वतःचं एक स्थान निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान होतं. ते त्यांनी कसं पेललं? आम्ही ब्रँडिंगच्या भाषेत ब्रँड पोझिशनिंग असं म्हणतो. ब्रँड पोझिशनिंग म्हणजे एस्टॅब्लिशिंग ब्रँड आयडेंटिटी. एखादी कलाकार म्हणजे ती पण एक ब्रँडच असते. लता दिदी आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण करण्याच्या पथावर होत्या. अशा परिस्थितीत आशाताईंना आपलं स्वतःचं स्थान कसं निर्माण करता येईल याचं एक आव्हानच होतं. ज्या ढंगात शैलीत दिदी गात नाही ते स्थान अजूनही रिक्त आहे हे अचूक ओळखून स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करून जीवापाड मेहनत घेऊन ते स्थान त्यांनी काबीज केलेलं आहे व स्वतःची एक वेगळी ओळख ती त्यांनी निर्माण केली. आशा भोसले म्हणजे भारतीय संगीत विश्वातील एक महान पार्श्वगायिका. हो. त्यांनी सुमारे 8 दशकांच्या कारकिर्दीत 20हून अधिक भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी गायलेली आहेत. हो. आणि त्यांचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील विक्रम नोंदवला गेला आहे. सर्वाधिक स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झालेली गाणी म्हणून. करेक्ट. एकूण त्यांना 18 वेळा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. हो. पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पण त्यांना मिळालेला बरोबर आहे. चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार आहे हा. हो. आणि 2 राष्ट्रीय पुरस्कार. यात 1981 साली त्यांना उमराव जान या चित्रपटात दिल चीज क्या है या गाण्यासाठी आणि 1986 मध्ये इजाजत या सिनेमात मेरा कुछ सामान लौटा दो. बरोबर. आणि यू आर द वन फॉर मी नावाचा अल्बम ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्लेअर ब्लेटली बरोबर त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे. हे पण एक वैविध्य आहे त्यांच्या याच्यातलं. तर आशा भोसले यांच्या अष्टपैलुत्वाचं तर कौतुक करावंच लागेल, कारण एकच आवाज जो प्रत्येक गाण्यात चपखल बसत होता. बरोबर. शास्त्रोक्त नाट्यगीत, अभंग, भक्तिगीत, भावगीत, लावणीपासून ते चित्रपट गीत, गझल व कॅबरेपर्यंत आशयानुरूप, नायिकेनुरूप आवाजाचा वापर बदलत्या काळानुसार, तंत्रज्ञानानुसार स्वतःला बदलत काळाबरोबर चाललेली एक चिरतरुण गायिका म्हणजे आशा भोसले. एवढं वैविध्य आहे त्यांच्या गाण्यांमध्ये. आणि प्रत्येक भाषेच्या ॲक्सेंटवर त्यांनी मेहनत घेतली आहे. प्रत्येक कॉन्टेंटचा अर्थ, फ्लेवर, पावित्र्य समजून त्याला योग्य न्याय दिलेला आहे. मग ज्ञानेश्वरांच्या अभंग असो किंवा नक्षलायपुरीचे गझल असो, त्या प्रत्येकाला त्यांनी योग्य तो न्याय दिला आहे. आणि कवी, गझलकार आपल्या नागपूरचे सुरेश भट यांच्यावर आशाताईंचं खूप प्रेम होतं. त्यांचे अनेक गझल आशाताईंनी गायले आहेत. दीनानाथ मंगेशकर नाट्यगीत गायचे, त्यांच्या फार प्राचीन रेकॉर्ड्स आहेत. त्यांनी गायलेले जे नाट्यगीत आहेत, जसं की शुरामी वंदिले, रवी मी, युवती म्हणा,
विलोपले मधुमिलनातया, प्रेमसेवा शरण किंवा परवशता. तर ही जी नाट्यगीतं आहेत ही त्याच ढंगाने आणि त्याच हरकतींनी आशाताईंनी हुबेहूब गायलेली आहेत. आणि त्या रेकॉर्ड्स माझ्या घरी आहेत, त्या मी जतन करून ठेवल्या, त्याचा मला खूप अभिमान. निश्चितच हा एक खूप मोठा वारसा आपल्याला म्हणायला पाहिजे. अष्टपैलुत्वाचं कौतुक करतानाच त्यांच्या गाण्यामध्ये विविधता होती. भक्ती संगीतापासून गझलपर्यंत, कव्वाली, नाट्यगीत ते धाडसी आणि निर्भीड कामुकता प्रदर्शित करणाऱ्या गाण्यांपर्यंत त्यांनी सगळ्याच प्रकारची गाणी गायलेली आहेत. आणि 1950च्या दशकापर्यंत भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळात संगीतकारांनी शास्त्रीय रागांवरती आधारित सुरावटींना पाश्चात्य प्रभावांसोबत मिसळून SD बर्मन आणि श्रीरामचंद्र यांनी हे असे प्रयोग केलेले आहेत. त्यांना पूर्ण खात्री होती की याला फक्त आशाताईच न्याय देऊ शकतील म्हणून. तसंच आजच्या काळामध्ये रेहमाननी पण ते प्रयोग केलेले आहेत, तर त्याला पण आशाताईंनी न्याय दिलेला आहे. आशाताईंच्या आवाजातून भारतीय चित्रपट गीताचा प्रवास शोधता येतो. 8 दशकं, 80 वर्ष भारतीय चित्रपट गीताचा जन्म, त्याची उत्क्रांती, अनेक दशकांमध्ये त्याचे झालेले चिरस्थायी नवनिर्माण, हे सगळं आपल्याला त्यांच्या गाण्यांमधनं बघता येत आहे. आणि त्याचा विस्तार तरी किती मोठा आहे. SD बर्मन सारख्या संगीतकारांपासून ते थेट AR रेहमानपर्यंत. रात अकेली हे ज्वेलथीप मधलं गाणं जे सचिन देव बर्मननी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं होतं, त्याच्यामध्ये एक खूप तार सप्तकातला एक सूर आहे. तो त्यांना सचिन देव बर्मननी तुझ्या कानामध्ये कोणी कुर्र केल्यावर तू कशी एकदम अलर्ट होशील, तर तो फील ॲग्रेसिव्हली तुझ्या त्या तार सप्तकातल्या सुरामध्ये आला पाहिजे, असं त्यांनी तिच्याकडनं ते गाऊन घेतलेलं आहे. आणि ते फारच फेमस झालं ते गाणं रात अकेली हे. हेलन आणि आशा भोसले या जोडीने बॉलिवूडमध्ये कॅबरे गाण्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. कॅबरेसारख्या गाण्यांमध्ये आशाताईंनी आवाजातल्या चढ उताराबरोबरच त्या नायिकेच्या शारीरिक हालचालींचा बारकाईने अभ्यास करून आणि त्यानुसार आवाजांमध्ये बदल करून ती गाणी गायलेली आहेत. त्याच्यामुळे ती अजरामर झालेली आहेत. जिवंतपणा त्याच्यात खूप भरलेला आहे. चित्रपट गीतं पण त्याच्यानंतर आशाताईंचं युगुल गीत आणि लव्ह सॉन्गमध्ये सगळ्यात फेमस झालेलं गाणं म्हणजे अभी ना जाओ छोडकर ये दिल अभी भरा नाही. ते अजूनही तितकंच नवीन वाटतं, इतकं जुनं गाणं असूनही की ते ब्लॅक अँड व्हाईट एरा होता. जयदेव यांनी म्युझिक दिलं हे गाणं. मोहम्मद रफींबरोबर त्या गायल्या होत्या. आशाताईंनी गुलाम अलींबरोबर गझलचा अल्बम केलेला आहे आणि अल्बममधले सगळ्या गझल खूप लोकप्रिय झाल्या. स्वरांबद्दल तर काही प्रश्नच नव्हता, पण उर्दूचा जो ॲक्सेंट होता त्याच्यावर गुलाम अलींनी पण आशाताईंकडनं खूप मेहनत करून घेतलेली आहे. तो संपूर्ण अल्बम अतिशय यशस्वी झाला. त्यामधलं सलोना सा सजन है और मैं हूँ ही गझल तर खूपच लोकप्रिय झाली. तनहा तनहा किंवा पिया तू अब तो आजा किंवा दम मारो दम या प्रकारची पण गाणी आशाताईंनी खूपच सुंदर गायलेली आहेत. आशाताईंनी ओ.पी. नय्यरबरोबर भरपूर काम केलेलं आहे. ओ.पी. नय्यर हे असे संगीतकार होते की त्यांची जी पद्धत होती किंवा त्यांची चाल होती ती सगळी थोडी फोक म्युझिककडे होती, थोडी वेस्टर्न होती. तर त्याच्यामधले जे चढ उतार होते, त्याच्यामध्ये जे नाविन्य होतं ते त्यांनी अचूक ओळखलं होतं की या आशाताईच गाऊ शकतील. आशा भोसले आणि ओ.पी. नय्यर हे जे कॉम्बिनेशन इतकं गाजलं की तुम्ही कुठलंही गाणं घ्या, आइये मेहरबान म्हणा किंवा काश्मीर की कलीमधले गाणे म्हणा, एकूण एकच गाणे त्यांचे हिट झालेले आहेत. असे त्यांनी सुधीर फडक्यांबरोबर खूप काम केलं. सुधीर फडके अतिशय परफेक्शनिस्ट माणूस, उत्तम संगीतकार होतेच, गायक तर होतेच. त्यावेळचा जो मराठी काळ होता, राजा परांजपे, सुधीर फडके आणि गदी माडगुळकर या त्रयींनी अनेक चित्रपट गाजवलीत. त्याच्यामधला फिमेल व्हॉइस हा आशा भोसलेच होता. तर या युगामध्ये जो सुवर्णकाळ या चित्रपटांचा होता, एक गायिका म्हणून आशा भोसलेंचं खूप मोठं योगदान आहे. आणि मला आजही असं वाटतं की आशाताईंनी ज्या तयारीने जी नाट्यगीतं किंवा जे काही आज गाणी गायलेली आहेत त्याच्यामागे त्यांची साधना आहे. त्याच्यामागे शास्त्रीय संगीताची बैठक आहे. आशाताईंनी अख्ख्या जगासमोर उत्कृष्ट गायिका म्हणून नाव मोठं केलेलं आहे. पण त्याचसोबत त्या उत्तम कुक होत्या. आशाज नावाची एक इंडियन रेस्टॉरंटची चेन त्यांनी सुरू केली. अशा या अष्टपैलू गायिका आणि यशस्वी उद्योजिका यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही आहे. तुम्ही काय सांगाल? आशाताईंकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. पहिले म्हणजे स्वतःवर प्रेम करा तरच दुसऱ्यांवर कराल. आयुष्य खूप सुंदर आहे. समकालीन व्हा, नवीन ट्रेंड्स
आत्मसात करा, प्रगत व्हा, क्रिएटिव्ह व्हा, कलेशी प्रामाणिक व्हा, वर्सिटॅलिटी तुमची कायम ठेवा, स्वतःची आयडेंटिटी कायम ठेवा, कॉम्पिटिशनच्या युगात स्वतःला योग्य पोझिशन करा, आपली स्पेस क्रिएट करा. तुमच्या टार्गेट ऑडियन्स जो आहे त्याच्याबरोबर तुमचा इमोशनल कनेक्ट जास्त अपेक्षित असतो रादर दॅन एक व्यावहारिक कनेक्ट. तर या अशा बऱ्याच गोष्टी आशाताईंकडनं शिकण्यासारख्या आहेत की ज्या तुमचा कुठलाही व्यवसाय असू देत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू शकतो. निश्चितच. महेंद्रजी, स्वरयोगिनी आशाताईंवर आपण एक काव्यरचना केलेली आहे. आशाताईंच्या जीवनावर मी एक कविता केली आहे. गोड या माझ्या क्षणांना चांदण्यांचा वरखा आहे, अंबरी माझ्या निरंतर पौर्णिमेचा चंद्र आहे, गुंफिले आयुष्य माझे सूर सारे वेचुनी, ओंजळी माझ्या भरुनी जीवनाचा गंध आहे, मी मला भेटून भेटे जन्मजन्मांची सखी, माझ्या आता क्षणांची सोबतीही तीच आहे, उंच हा झोका मनाचा घेऊनी झुलते गमी, रंग हे ओल्या घनाचे अजूनही बरसून आहे, वाटते या सांजवेळी पंख ल्यावे या क्षणी, ऐकुनी ही आर्त माझी थांबला तो सूर्य आहे, शुद्ध कोमल सूर माझे सुखदुःखांच्या परी, गाऊनी कळले मला की हेच माझे गीत आहे, हेच माझे गीत आहे. आशाताईंनी स्वतःच्या आवाजाला एक नवं रूप दिलं, आपलं स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य जपलं, पाश्चात्य संगीतातील धाडस आणि लयबद्ध चैतन्य त्यांनी आत्मसात केलं आणि सातत्यानं बदलत्या काळाबरोबर त्या बदलत राहिल्या आणि शेवटच्या काळातही त्यांनी एक इंग्रजी गाणं रेकॉर्ड केलेलं आहे. तर अशा या आशाताई आपल्याला भौतिकदृष्ट्या जरी सोडून गेलेल्या असल्या तरी त्या आपल्या मनामनात कायम वास्तव्याला आहेत, त्या अजरामर आहेत. महेंद्रजी, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आशाताईंबद्दल इतकी सुरेल माहिती तुम्ही आम्हाला दिलीत, त्यासाठी आकाशवाणीच्या नागपूर केंद्रातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. मला बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.